हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल एंड स्किल्स अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलं बघा. महाडिस्कॉम म्हणजेच MSc-DCLच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी बरेच दिवसापासून ॲस्पिरंट्स वाट पाहत होते की त्याची एक्झामिनेशन डेट कधी येईल. याबाबतची संपूर्ण परीक्षेची अपडेट मी तुम्हाला देणार आहेत आणि एक्झामिनेशन ही कधी होणार याबाबतची सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सोबतच या नवीन आलेल्या अपडेटनुसार आपल्याकडे रिवाइज स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे याबाबत सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये कम्प्लिटली डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. लक्षात घ्या, कंप्लीट छोट्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती याच्या सेशनमध्ये देतो आहे. जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा. बरेच दिवसापासून जेही ॲस्पिरंट्स DYसाठी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी अप्लाय केलेलं आहे आणि ते वाट पाहत होते एक्झामिनेशन डेटसाठी. ठीक आहे. त्या ॲस्पिरंट्सने आम्हाला व्हॉट्सॲप थ्रू, आमच्या पर्सनल व्हॉट्सॲपच्या थ्रू आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कम्युनिकेट करून विचारले होते सर एक्झामिनेशन डेट कधी राहणार आणि जर एक्झामिनेशन पोस्टपोन होत असेल ठीक आहे तर याबाबतची आपली स्ट्रॅटेजीज काय राहील या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ तयार करून आम्हाला माहिती द्यावी. त्याबाबतचाच हा कंप्लीट आपण व्हिडिओ आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला मल्टिपल PYQs ॲक्सेस करायचे असतील तर आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला PYQच्या फोल्डरमध्ये आपल्याला हे PYQs पाहायला मिळेल. स्टेट असो किंवा सेंट्रल असो, त्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल एक्झामिनेशनच्या PYQची PDFs आपण फ्रीमध्ये देत असतो आणि जर तुम्हाला कुठला पेपर यामध्ये ॲड करायचा असेल त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, तुम्हाला मी त्याची PDFची ॲक्सेससुद्धा तुम्हाला ती प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. आणि मोरओव्हर फ्री क्विझेस, जसं आपल्याकडे नॉन टेक्निकलचे फ्री क्विझेस आहेत ठीक आहे, ती आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला मिळेल आणि टेक्निकलचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला मिळेल. तर तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे फ्री क्विझेससुद्धा अटेम्प्ट करता येईल. आणि राखीची जी ऑफर आहे ठीक आहे, 20% ऑफ जी आहे आपल्याकडे आता करंटली सुरू आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला राखी 20 हा कुपन कोड यूज करावा लागेल. ठीक आहे. हा 28 ऑगस्टपर्यंत व्हॅलिड आहे. तर तुम्हाला हा नसेल मिळाला ठीक आहे तर ॲप्लिकेशनला मॅन्युअली तुम्हाला पुटअप करावं लागेल जेणेकरून तुम्हाला फ्लॅट 20% कुठल्याही कोर्सेसवरती पाहाव्यास मिळेल. ओके, क्लिअर झालं. आता बघा, या संदर्भात महाडिस्कॉमची जी सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी सुद्धा आपल्याकडे रिक्रुटमेंट मागच्या वेळी प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे. ही सुद्धा एक्झाम अजून पेंडिंग आहे. त्यानंतर आपल्याकडे 2025 साली मागच्या वर्षी ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या 94 पोस्ट आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हच्या 69 पोस्टसाठी कंप्लीट नोटिफिकेशन आली होती. ठीक आहे. त्या संदर्भात त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला होता. IBPSचा कंप्लीट सिलेबस, प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स प्लस ॲज वेल ॲज एक्झामिनेशन पॅटर्न. या सेशनमध्ये मी कंप्लीटली त्याचा सिलेबस जो आहे हा तुमच्याशी डिस्कस केला होता. जर याची PDF नसेल मिळाली त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून याची PDF घेऊन घ्या आणि तुमच्याकडे याचं प्रिंट म्हणून ठेवू शकता सो दॅट तुम्हाला सिलेबसला प्रॉपर फॉलो करायला मदत मिळेल. ठीक आहे. त्यानंतर काय झालेलं बघा, मी तुम्हाला प्रत्येक क्रोनॉलॉजी समजून सांगतो आहे. ठीक आहे. त्यानंतर परत फॉर्म फिलअप जी आहे स्टार्ट करण्यात आली होती. 29 नोव्हेंबर 2025 रोजी अपडेट आली होती. लास्ट डेट होती 22/12/2025. ठीक आहे. फॉर्म फिलिंग परत काही कारणास्तव रिओपन करण्यात आली होती. ज्या काही केसेस आणि या सगळ्या गोष्टी संदर्भातचे अपडेट आलेल्या होत्या त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जी 3 फेब्रुवारी 2026 रोजी अपडेट आली होती त्याची लास्ट डेट होती 18/2/2026. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक आपल्याकडे अपडेट पाहावयास मिळाली होती जी की आपल्याकडे मे आणि जून, त्यामध्ये मॅन्युअली फॉर्म फिलअप करण्यात आले होते जेही ॲस्पिरंट्सला ॲज अ ॲप्लिकेबिलिटीसाठी जो इश्यू झालेला होता मागच्या वेळी. ठीक आहे. त्यासाठी मॅन्युअली फॉर्म फिलअप करण्यात आली. त्यानंतर आता बघा, मे नंतर अजूनही आपल्याकडे कुठलाही त्याबद्दल अपडेट आलेलं नाही वेबसाईटवरती की या परीक्षेला या दिवशी आपली ही परीक्षा होईल. पण मी तुम्हाला सांगतो आहे बघा, लक्षात घ्या, या इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ टाईमला ठीक आहे, आता जर आपल्याकडे आपण ऑगस्ट एंड झालेला आहे असं कन्सिडर करतो आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, ही जी एक्झामिनेशन आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 3 मंथ्समध्ये मॅक्स टू मॅक्स नोव्हेंबर एंडमध्ये किंवा डिसेंबर मिडमध्ये हे आपल्याकडे एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. ज्या प्रकारचं आपल्याकडे पास्ट, ही कुठलीही ऑफिशियल डेटा नाही आहे पण ज्या प्रकारे आपल्याकडे पास्ट एक्सपिरियन्सेस राहिलेल्या मल्टिपल एक्झामिनेशन्सला घेऊन ठीक आहे, मागच्या वेळी झालेल्या ट्रान्सकोसच्या DY ॲडिशनलच्या एक्झाम्स म्हणा किंवा डिस्कॉमच्या एक्झाम्स म्हणा. ठीक आहे. त्यामध्ये आम्ही मोस्टली नोटीस केलेलं आहे की नोव्हेंबर एंडमध्ये किंवा डिसेंबरच्या मिडमध्ये एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येतं. ठीक आहे. तर आज आपल्याकडे ऑगस्ट हा संपलेला आहे. ठीक आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ही 3 महिने आपल्याकडे इन हँड आपल्याकडे कन्सिडर करण्यात आहे. ठीक आहे. तर या एक्झामिनेशनमध्ये 3 महिने सफिशियंट असतात एक्झामिनेशनला, प्रोव्हाइडेड तुमची स्ट्रॅटेजी जर आहे ही अप्रोप्रिएट असेल तर. ठीक आहे. त्याचा डिस्कॉम DY ॲडिशनलचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे तो या प्रकारचा असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा आपल्याकडे ऑफिशियल अपडेट आहे. बघा इथे ऑफिशियल हा जो सिलेबस असतो, एक्झाम पॅटर्न असतो, त्यालाच आपण मॉडिफाय करून इन्क्लुडिंग निगेटिव्ह मार्किंगच्या नुसार आपण हा नवीन टेबल तुम्हाला तयार करून दिला होता. बघा, यामध्ये 50 प्रश्न आपल्याकडे टेक्निकलचे आहे जे की 110 मार्क्ससाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला करेक्ट जर मार्क्स मिळाले तर
2.2 मार्क्स मिळतील आणि निगेटिव्हसाठी 0.55 मार्क्स डेबिट होतील. ठीक आहे, कट करण्यात येईल. ठीक आहे, सोबतच रिझनिंगसाठी 40 क्वेश्चन, कॉन्टसाठी 20 क्वेश्चन आणि मराठीसाठी 20 क्वेश्चन ईच ऑफ फॉर हाफ मार्क्स, म्हणजे करेक्ट क्वेश्चनसाठी 0.5 मार्क्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन झाला तर 0.125 मार्क्स डेबिट करण्यात येतात. या सेक्शनमुळे काय होतं की जर आता आपल्याकडे सप्टेंबर, ठीक आहे, ऑक्टोबर आणि आपण कन्सिडर करतो की नोव्हेंबर आपल्या हातात आहे, तर अप्रॉक्सिमेट 2.5 मंथ्स हे आपल्याकडे इन हँड आहे. ठीक आहे, या पॉईंट ऑफ टाईमला ज्याही ॲस्पिरंटने हा व्हिडिओ पाहतात आहे त्यांनी सिरियसली फक्त आणि फक्त लक्षात ठेवा कुठले सेक्शन केले. पहिला म्हणजे हा रिझनिंगचा सेक्शन केला, त्यातही मी टॉपिकची लिस्ट देईल. ठीक आहे, दुसरा म्हणजे, ठीक आहे, हा आपला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, थर्ड म्हणजे आपला टेक्निकल, ठीक आहे, आणि फोर्थ म्हणजे मराठीचे काही जी मी माहिती देईल ते तेवढेच फक्त जरी टॉपिक केले तरीही स्ट्रॅटेजिकली एक्झाम क्लिअर होईल. आता तुम्ही काय कराल, फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत या स्ट्रॅटेजीपर्यंत घेऊन चाला, जेणेकरून तुम्हाला जो इन हँड एक्सपिरियन्स आहे या नॉन टेक्निकलचा हा तुमचा कव्हरअप होऊन जाईल. आता कुठले कुठले टॉपिक्स करायचे मी तुम्हाला सांगतो. बघा, टोटल जे नंबर ऑफ क्वेश्चन्स राहतील आपल्याकडे 130 क्वेश्चन फॉर 150 मार्क्स राहील, 1/4 निगेटिव्ह राहतील. पूर्ण पेपर हा इंग्लिशमध्ये असतो, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, याबाबत संपूर्ण मी माहिती ऑलरेडी दिली होती. आता सोबत तुम्ही ह्या 2 महिन्या म्हणजे पुढचा सप्टेंबर महिन्यामध्ये काय कराल मी तुम्हाला आताच सांगून देतो आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्ही सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक पूर्णपणे थरोली कव्हरअप करा. याचे ॲटलिस्ट 200 सेट, ठीक आहे, हे कव्हर करून टाका. 200 सेटमध्ये काय येईल की याच्यामध्ये काही सर्क्युलर येतील, काही स्क्वेअर येतील, काही लिनियर येतील आणि काही पॅरलल येतील. ठीक आहे, हे 200 सेट जर तुम्ही टार्गेट ठेवलं, नाही काहीतरी आपण 100 to 150 सेट जरी कव्हर केला, एका सेटमध्ये 5 क्वेश्चन येतात. ठीक आहे, असे मल्टिपल सेटची रोज जर प्रॅक्टिस केली, म्हणजे रोज 2 ते 3 सेट किंवा 4 सेट आपण प्रत्येक सिटिंग अरेंजमेंटचे प्रत्येक टाईपनुसार जर केले, ठीक आहे, तर हे तुम्हाला इम्प्रोवाईज करतील सिलेक्शन घेण्यासाठी इझिली. ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, त्यानंतर सेकंड पॉईंट राहील आपल्याकडे पझल. ठीक आहे, पझल आणि सिटिंग या दोघांना मिळून 200 सेटचं जरी टार्गेट ठेवलं तरी हे इनफ राहतील. ठीक आहे, त्यानंतर थर्ड टॉपिक करा तुम्ही जो आहे इनइक्वॅलिटी सिलॉजिझम, फोर्थ टॉपिक राहील. ठीक आहे, आणि त्यानंतर येतो आपल्याकडे कोडिंग डिकोडिंग चायनीज. ठीक आहे, फिफ्थ टॉपिक राहील आणि नंतर येते डायरेक्शन अँड देन ब्लड रिलेशन. एवढेच टॉपिक इनिशियली करा. आता राहिली गोष्ट अल्फान्यूमेरिक सिरीज आणि मिसिंग सिरीज, ह्या 2 टॉपिकला तुम्ही एंड डेजमध्ये सुद्धा प्रिपेअर करू शकता, त्याबाबत मी तुम्हाला अपडेट देईलच. ठीक आहे, तर हा पहिला एक अप्रोच असला पाहिजे सगळ्यात पहिले की जो मी रिझनिंगला घेऊन सांगतोय. ठीक आहे, एवढे टॉपिक झाले. ह्याची सुद्धा तुम्हाला PDF हवी असेल ना तर मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला याची PDF देऊन देईल, त्याची काही स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही आहे. ओके, क्लिअर झालं. आता बघा, नेक्स्ट येतं आपल्याकडे मराठी नॉलेजमध्ये. तर मराठीमध्ये ग्रामर करत बसू नका. ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे दिवसभरात वेळ मिळतो, फक्त तुम्ही एक काम करा, कुठल्याही मराठी न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल किंवा ज्याला आपण संपादिका म्हणतो, ठीक आहे, त्याला ॲटलिस्ट 15 मिनटं रीड करत चला. ठीक आहे, एक बेसिक अप्रोच राहील आपल्याकडे, ज्यामुळे आपल्याकडे रिडिंग कॉम्प्रेन्शन आपलं इम्प्रोवाईज होईल आणि सोबतच आपल्याकडे पॅराजम्बल बेस्ड जे शफलिंग बेस्ड क्वेश्चन्स असतात ना त्याला सॉल्व्ह करायला मदत मिळतं. ठीक आहे, एरर बेस्ड क्वेश्चन हा कम्प्लिटली डिपेंड असतो तुमच्या व्याकरणावरती. ठीक आहे, त्याचे मी टॉपिक्स नेक्स्ट स्लाईडला सांगतो बघा. ठीक आहे, हे टॉपिक्स असतात मराठी नॉलेजचे. ह्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक एरर फाइंड आउट करायचं असेल तर ते बेसिक ग्रामर करावं लागेल. ठीक आहे, पण यामध्ये होतं काय की ऑलमोस्ट या उतार्यावरील प्रश्न 5 क्वेश्चन्स असतात जवळपास आणि शफलिंग बेस्डवरती मिनिमम आपल्याकडे 4 ते 5 क्वेश्चन आपल्याकडे पाहाव्यास मिळतात. ठीक आहे, तो ऑलमोस्ट आपल्याकडे 10-12 क्वेश्चनचा जो तयारी आहे ह्या 2 टॉपिकवरतीच येतं. ठीक आहे, आणि फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चनसुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळेल. ठीक आहे, फक्त डॉमिनंट टॉपिक आहे रिडिंग कॉम्प्रेन्शन आणि शफल बेस्ड क्वेश्चन आणि त्यानंतर एरर बेस्ड क्वेश्चन येतो. एरर बेस्ड क्वेश्चनवरती मोस्टली 10 क्वेश्चन मी एक्सपेक्ट परीक्षेमध्ये पाहिलेले 8 ते 10 क्वेश्चन येतातच आणि तेही फंडामेंटल टॉपिकवरती येतं. जर तुमचं RC इम्प्रोवाईज झालं तर तुमचं सिग्निफिकंटली एरर बेस्ड क्वेश्चनसुद्धा इम्प्रोवाईज होईल. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, आता याच्यानंतर काय तर आपल्याकडे ग्रामर येतं. ग्रामरमध्ये सुद्धा स्पेसिफिक टॉपिक जेवढे सांगतोय, ठीक आहे, तेवढेच कराल. पहिला म्हणजे आता आपल्याकडे लिंग. ठीक आहे, त्यानंतर येतं वाक्याचे प्रकार. ठीक आहे, शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार. ठीक आहे, हे आपल्याला एरर डिटेक्शनमध्ये महत्त्वाचे असतात. जोड शब्द एक महत्त्वाचा पॉईंट असतो, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, विरामचिन्हे, म्हणी व वाक्यप्रचार आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द. हे आपल्याकडे 1 लायनर जे आपल्याकडे प्रश्न असतात ना, ज्यामध्ये आपण म्हणतो की फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, हा जो टॉपिक असतो ना, ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करायला मदत मिळते. ओके, क्लिअर झालं. ठीक आहे, ह्या टॉपिकला मेनली जसं तुम्हाला RCसाठी हेल्प करायला, म्हणजे RCसाठी तुम्हाला जी सांगितली माहिती, ठीक आहे, त्यासोबतच हे काही टॉपिक्स आपले कव्हरअप करून टाका. ठीक आहे, कारण की यावेळी काय होतं की मेनली मी बरेचदा एक्झामिनेशनमध्ये बघितलं समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावरतीच 1 ते 2 क्वेश्चन ठरलेले असतात. ठीक आहे, तर आपल्याकडे आउट ऑफ 20 क्वेश्चन जरी एक असा अप्रोच असला की 15+ क्वेश्चन जरी करेक्ट झालेत ना याच्यामध्ये मराठीमध्ये, तरी आपल्याकडे एक चांगली लीड मिळते आपल्याला एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, पण त्यासाठी हे पॉईंट्स आपल्याला कव्हर करावे लागतील. ठीक आहे, याचा सरळ इम्पॅक्ट
तुमच्या जे एरर बेस्ड क्वेश्चन्स असतो या मराठी व्याकरणाचा त्यावरती असतो. बाकी जे राहिलेले भाषेचे अलंकार, समास, प्रयोग हे आपल्याकडे TCS पॅटर्नमध्ये विचारतात जनरली. IBSमध्ये फारसा आजकाल विचारत नाही. ठीक आहे, ॲडिशनल वेळ असेल तर तुम्ही मात्र ते नक्कीच एकदा कव्हरअप करून घेऊ शकता. क्लिअर झालं मराठी आणि रिझनिंगबद्दल. आता कॉन्टसाठी आपल्याला काय करावं लागेल येत्या फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मंथमध्ये. ठीक आहे, या मंथमध्ये तुम्ही मेनली रोज, ठीक आहे, किमान नाहीतरी सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशनचे 2 सेट, ठीक आहे, प्रत्येकी दिवशी करा. म्हणजे 5 क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशनचे, 5 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन आणि 5 क्वेश्चन ॲप्रॉक्झिमेशनचे. ठीक आहे, असे मिनिमम 10 सेट, ठीक आहे, हे मिनिमम सांगतो आहे. प्रत्येकीचे 4 सेट जरी झाले तरी ते एक चांगलीच गोष्ट राहील तुमच्यासाठी. हा एक महत्त्वाचा सेट ठेवा की 2 सेट तुम्हाला याचे झाले पाहिजेत. नंबर सिरीजचे आपली 2 सेट, ठीक आहे, 5 क्वेश्चनचा एक सेट बनतो. ठीक आहे, तर 10 क्वेश्चन याचे रोज प्रॅक्टिस करा. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेजचे 3 ते 4 क्वेश्चन तुम्ही कवर करा. ठीक आहे, रेशियो अँड प्रपोर्शनचे 3 ते 4 क्वेश्चन हे कव्हरअप करा. ठीक आहे, PNLसाठी फक्त मी सांगेल 2 ते 3 क्वेश्चन दिवसाचे फक्त कव्हर करा. ठीक आहे, ह्याच टॉपिकला आता इनिशियली घ्या. बाकी ट्रेन, टाईम, डिस्टन्स, स्पीड, बोट्स अँड स्ट्रीम, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉबिलिटी हे टॉपिक तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही याच्या मागे लागा. ठीक आहे, पण त्यासोबतच मी तुम्हाला एक सांगेल 3 क्वेश्चन जे आहे आपल्या मेन्सुरेशन या टॉपिकवरती करा. कारण जर तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न झाले, ठीक आहे, तर मेन्सुरेशनचे प्रश्न इझिली कव्हरअप होतात. आणि मेनली सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा म्हणजे 2 सेट, 5 क्वेश्चनचा एक सेट आणि 5 क्वेश्चनचा दुसरा सेट. ठीक आहे, बारग्राफ, पाय चार्ट बेस कुठलाही DI असो तो. ठीक आहे, त्याचे 5-5 क्वेश्चनचे मिनिमम 2 सेट हे आपल्याकडे रोज तुम्ही डेली प्रॅक्टिसला ठेवा. याने काय होईल की ॲटलिस्ट तुम्हाला 10+ क्वेश्चन जे आहेत आउट ऑफ 20 क्वेश्चन हे कव्हर करायला मदत मिळेल. ठीक आहे, क्वांट्समध्ये, जो की फार लीड देऊन जाईल आणि हे फक्त तुम्हाला येत्या 2 महिन्यातच करावं लागेल. हे झालं आपल्याकडे सगळे कंप्लीट नॉन टेक्निकलचं सेक्शन. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो टेक्निकल सेक्शनमध्ये हा जो कंप्लीट सिलेबस जो मागच्या वेळीसुद्धा एक्सप्लेन केला होता ना, त्यामध्ये कुठले टॉपिक्स आता सुरुवात करायची आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. बघा, ठीक आहे, इलेक्ट्रिकल बेसिक, DC सर्किट्स, सिंगल फेज AC सर्किट याची प्रॅक्टिसची गरज असतं. 3 फेज AC सर्किट, नेटवर्क थेरम, मॅग्नेटिक सर्किट याची प्रॅक्टिसची गरज असतं. पण या पॉईंट ऑफ टाईमला ह्या नॉन टेक्निकलसोबत तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला टॉपिक सुरू कराल तो म्हणजे आपल्याकडे हा आजकाल मेजरमेंट, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे. आणि त्यानंतर येतो पॉवर सिस्टीम. ठीक आहे, मशीन्स आणि पॉवर सिस्टमला तुम्ही हे करा ॲज अ चॉईस म्हणून ठेवा, ॲज अ फर्स्ट प्रिफरन्स म्हणून ठेवा. पण त्यातही सगळ्यात महत्त्वाचा जो सांगेल मी तो आहे आपल्याकडे इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर प्लांट. ठीक आहे, पॉवर प्लांट इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, एक मिनटं जस्ट सेकंड, राईट. पॉवर प्लांट इकॉनॉमिक्स हा टॉपिक सगळ्यात पहिले महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तुम्ही याबद्दल लोड कर्व, बेस प्लांट, पीक लोड, लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, कॅपॅसिटी फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर याच्या डेफिनेशन लर्न करून ठेवा. तुम्हाला अश्युरिटीने सांगतो 3 ते 4 क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, हा पॉवर प्लांट इकॉनॉमिक्स हा टॉपिक पहिले पिकअप करा. ठीक आहे, सोबतच आपल्याकडे जे दुसरे टॉपिक्स असतात पॉवर सिस्टममध्ये ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशनचे सगळे टॉपिक, हे सगळे लिस्ट दिलेले आहे, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेले आहे. या टॉपिकला 1 and 1 पिकअप करून सुद्धा याची पूर्ण तयारी करून घेऊ शकता येत्या या फक्त 2 महिन्यामध्ये. पॉवर सिस्टम आणि मशीन तुमचं कव्हर झाला. पहिले सप्टेंबरचा जो टार्गेट असला पाहिजे तुमचा मिनिमम ॲटलिस्ट, ठीक आहे, हा तुमचा पॉवर सिस्टमचा असला पाहिजे. नंतर ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे पूर्ण मशीन्स कव्हर होईल. त्यानंतर फॉलोड बाय आपल्याकडे जशी अपडेट येईल ना, ठीक आहे, त्यानुसार आपल्याकडे स्ट्रॅटेजी चेंज होईल. ठीक आहे, आपले जे राहिलेले रिमेनिंग टॉपिक्स आहेत ना त्याला तुम्ही ॲक्सेलरेट करू शकता. तोपर्यंत तुम्हाला एक ॲडव्हान्टेज काय होईल, ठीक आहे, लक्षात ठेवा, नोव्हेंबरपर्यंत तुमचा जो कॉन्ट आणि रिझनिंगचा सेक्शन आहे, ठीक आहे, हा सेक्शन पूर्ण तुमचा कव्हरअप होऊन जाईल. त्यामुळे काय होईल की फक्त आपल्याकडे टेक्निकलची रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला आपल्याकडे कॉन्फिडन्स हा जनरेट होईल. ठीक आहे, कॉन्फिडन्स तेव्हा जनरेट होतो जे आपल्याकडे राहिलेले 80 क्वेश्चनसुद्धा जे आहेत नॉन टेक्निकलचे हे सुद्धा आपली तयारी झालेली असते. ठीक आहे, बरेच लोक याला एक्नॉलेज करतील. आपल्याकडे ॲस्पिरंटकडे जोही आपल्याकडे पेड कोर्सचा जो ग्रुप आहे, ठीक आहे, अराउंड 150+ लोक त्यांच्याशी त्या ग्रुपमध्ये आहे, पेड कोर्सच्या ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, बऱ्याच सगळ्या ॲस्पिरंट्सनी नॉन टेक्निकलची ऑलरेडी प्रॅक्टिस सुरू करून ठेवलेली आहे आणि टेक्निकलची सुद्धा रिव्हिजन सुरू करून ठेवलेलं आहे. डोंट गेट सरप्राईज जर तुम्हाला ऑल ऑफ अ सडन ही एक्झामिनेशनची डेट हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, ह्या टॉपिकला घेऊन पहिले पॉवर सिस्टम कराल, नंतर हे मशीनचे सगळे टॉपिक करा. त्यानंतर तुम्हाला जे राहिलेला वेळ येत्या 1.5 महिन्यानंतर त्याला तुम्ही रिमेनिंग कंप्लीट इलेक्ट्रिकलचे टॉपिक रिवाईज करू शकता जर तुमची ऑलरेडी तयारी झाली असेल. जर कुणाची नसेल झाली तर तुम्ही प्रत्येक सिक्वेन्शियली आतापासूनच सुरू करून टाका या सगळ्या टॉपिक्सला घेऊन. ओके, आता यामध्ये एक अजून मला नोटिफाय झालेल्या एक्झामिनेशनमध्ये आजकाल पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवरती सुद्धा मल्टिपल प्रश्न विचारायला लागलेले आहेत. ठीक आहे, सोबतच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या नंबर सिस्टमवरती, ठीक आहे, मला ज्या प्रकारे पास्ट एक्सपिरियन्सेस राहिलेले आहे, ठीक आहे, त्याबद्दल सांगतो तुम्हाला. नंबर सिस्टीम अँड कोड्स, ठीक आहे, डिजिटल नंबर सिस्टीमचे कन्व्हर्जनवरती 2 क्वेश्चन विचारले गेलेत. ठीक आहे, आउट ऑफ 50 क्वेश्चन. तर ह्या नंबर सिस्टीम कन्व्हर्जनवरती हे सगळे टॉपिक तुम्ही प्रिपेअर करत चला, जे तुम्हाला फार मदत करतील एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, युटिलायझेशन आता सध्या करायची गरज नाही आहे. ठीक आहे, त्याबद्दल मी नोटिफाय करेल पुढे जाऊन. ठीक आहे, पण मात्र रूल्स जे आहेत ना, ठीक आहे, रूल्स हे मात्र 100% परीक्षेमध्ये विचारतात. ठीक आहे, तर हा टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवा. क्लिअर झालं, हा होता कंप्लीट टेक्निकलचा सिलेबस. ठीक आहे, ठीक आहे, आता याबाबतचा जो नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस कुठे
कुठून करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, आपल्याकडे ह्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला हा कोर्स आपण मागच्या वेळीसुद्धाच ॲक्टिवेट करून ठेवला होता. दरवर्षी बेसिकली 2025 पासून आता सुरू आहे. ठीक आहे, ॲस्पिरंट्सला प्रॉपर त्याची व्हॅलिडिटीसुद्धा मिळालेली आहे. ठीक आहे, यामधला तुम्ही क्वांट आणि रिझनिंग जे आहे हेचे सेशन्स पाहणं सुरू करून टाका जर तुमची प्रॅक्टिस नसेल झाली किंवा तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं हे नसेल माहिती तर. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि त्यानंतर मराठीची तुम्ही यामध्ये सेशन बघू शकता. आता राखीव ऑफर आहे. ठीक आहे, तर राखीव ऑफरमध्ये 20% डिस्काउंट ॲडिशनल तुम्ही यामध्ये मिळवू शकता. ठीक आहे, जेवढी प्राईस येईल त्याला फ्लॅट 20% ऑफ होईल, तर नक्की त्याचा बेनिफिट घ्या. आणि सोबतच टेक्निकल सेशनमध्ये ठीक आहे याच्यामध्ये आपण मेनली एक फुल लेंथ टेस्ट जी आहे, ठीक आहे, फुल लेंथ टेस्ट जी आहे हे पण ॲडसुद्धा केलेली आहे. जर तुमच्याकडे थोडंसं तुम्हाला चेक करायचं असेल स्वतःला की किती तयारी झालेली आहे, ठीक आहे, तर आपण फ्री टेस्ट सिरीजमध्ये जी फुल लेंथ टेस्ट दिलेली आहे ही मात्र अटेम्प्ट करू शकता. बाकी सगळे सेशन्स आपण याच्यामध्ये कव्हरअप केलेले ऑलमोस्ट. आता याच्यामध्ये मेनली 4 ते 5 सेशन जे आहेत हे ॲडव्हान्स IBPS पॅटर्नच्या क्वेश्चनचे तुम्हाला पाहावयास मिळेल. सो यू डोंट हॅव टू वरी की तुम्हाला ते कुठले प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये पाहावयास मिळेल. ठीक आहे, स्पेसिफिक MCQ सेट ते वेगळे राहतील, पण बाकी मात्र आपल्याकडे थिअरी, कॉन्सेप्ट्स आणि क्वेश्चन्सला घेऊन हा कंप्लीट कोर्स झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही याला ॲक्सेस करू शकता. याला पण सेम राखी 20 कुपन कोड यूज करून तुम्ही याला ॲक्सेस करू शकता. क्लिअर झालं. जेही ॲस्पिरंट अकाउंटंटसाठी वगैरे तयार करताय तर त्यांच्यासाठी सेपरेटली नॉन टेक्निकलचा कोर्स आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. ओके, महावितरणसाठी येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी जे रेग्युलर ॲस्पिरंट्स आहेत, जे फ्रेशर्स आहेत, त्यांच्यासाठी आपण डेडिकेटेड कोर्स आपण सुरू केला होता. DET आणि GETचा म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगसाठी. जर तुम्हाला तयारी करायची असेल तर नक्कीच याला एनरोल करून आज त्याची तयारी करणं सुरू करून टाका. ठीक आहे, क्लिअर झालं. आता सोबतच जेही तुमचे फर्दर अपडेट्स राहतील, जे डाऊट्स राहतील, तुम्ही मला या नंबरवरती विचारू शकता व्हॉट्सॲप करून. ठीक आहे, तुम्हाला जर सिलेबसची PDF हवी असेल, ठीक आहे, तर सिलेबसची PDF तुम्हाला या नंबरवरती मी प्रोव्हाइड करेल. हा खाली नंबर दिलेला बघा 7741063663 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करून विचारू शकता. ठीक आहे, आपल्या कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि प्रिव्हियसली आपण अपलोड केलेले जे क्वांट रिझनिंगचे प्रश्न आहेत, ठीक आहे, हे मात्र सॉल्व्ह करायला सुरू करा, कारण बरेच सगळे अपडेट जे आहे ना आपण त्याच्यामध्ये देत असतो. ठीक आहे, मेनली क्लिअर झालं. आता यामध्ये अजूनही ज्या व्यक्तीला डाऊट्स असतील की ही एक्झाम कंडक्ट होईल, कॅन्सल होईल, ठीक आहे, याबद्दल मी अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे. ठीक आहे, एक्झाम कॅन्सल होणार नाही. कुठल्याही मनामध्ये तुमच्याकडे डाऊट असेल ना की सर एक्झाम इतकी लांब ते वगैरे, असा काही होणार नाही. एक्झाम बाय मीन्स ही कंडक्ट होईलच. ठीक आहे, कारण तोपर्यंत त्यामुळेच जे आहे हे आपल्याकडे इथपर्यंत परत रिओपन करण्यात आलेले ते 2 ते 3दा फॉर्म. ठीक आहे, आणि जर असं व्हायचं असतं तर आपल्याकडे जानेवारी 2026मध्येच आपल्याला ही माहिती मिळाली असती. क्लिअर झालं. ठीक आहे, म्हणूनच ज्याही ॲस्पिरंटला जी खरंच सिरियस आहे एक्झामिनेशनला घेऊन, ते नक्कीच मी दिलेले जे स्ट्रॅटेजी आहे तोपर्यंत मीनवाईल ह्या जो रिवाईज एक्झामिनेशन पॅटर्ननुसार या फिर जर आपण म्हणू रिवाईज वेळेनुसार जो आपल्याकडे टाईम बफर पिरियड मिळालेला आहे, ठीक आहे, बफर टाईम पिरियड मिळालेला आहे, त्यामध्ये हा जर युटिलायझेशन केला तुम्ही नॉन टेकमध्ये किंवा टेक्निकलचे राहिलेले टॉपिक्सला घेऊन, तर तुम्ही बाय द टाईम ऑफ नोव्हेंबर और डिसेंबर जोपर्यंत आपल्याकडे एक्झामची अपडेट येईल तोपर्यंत ऑलमोस्ट 80 to 90% प्रिपेअर्ड राहाल. ओके, क्लिअर झालं. आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा. सगळ्या लिंक्स तुम्हाला ॲप्लिकेशनच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ठीक आहे, दोन्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, अपडेटेड राहतील. ठीक आहे, जेही ॲस्पिरंट्स पेड कोर्स ज्यांनी एनरोल केला असेल त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. जेही पेड कोर्स ॲस्पिरंटला ग्रुपला जॉईन नसेल झाले तर त्या ॲस्पिरंटनी ग्रुपला जॉईन करून घ्या मात्र, सो दॅट तुम्हाला टाईमली आणि वेळोवेळी अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ओके, या व्यतिरिक्तसुद्धा काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सॲप करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच. तोपर्यंत आपल्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. रिसेंट सेशनची इथे लिंक्स तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, आणि कुठलीही क्वेरीज असेल तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारा. ठीक आहे, बाकी आपण याचे अपडेट जे येतील ते आपल्या चॅनलवरती नक्कीच कळवण्यात येईल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जे डिपार्टमेंटल एम्प्लॉईज आहे तोपर्यंत मात्र नक्कीच पोहोचा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. वन्स अगेन हॅव अ नाईस डे. भेटू आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात.